पाहूयात पुढची बातमी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज बैठक आहे। विधिमंडळ गटनेते निवड होणार आहे आणि इतर विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर मुंबईतील बेलाड इस्टेट इथं पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक असेल आणि या बैठकीमध्ये नेमका कोणाच्या नावावर गटनेते पदावर शिक्कामोर्तब होतो ते बघावं लागेल। जयंत पाटील आणि जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांच्या नावाची चर्चा आहे। दरम्यान या बैठकीला जयंत पाटलांसह आमदार आणि मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत। तर गटनेते पदावर जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमका कोणाला गटनेते म्हणून निवड केली जाते ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, जे निवडून आलेले आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे त्यांची आज बैठक होणार आहे, नेमका कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? नक्कीच फरा, कारण आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर विधिमंडळ नेते निवड तसंच आणि इतर विषयांवरती देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। ज्या ज्या ठिकाणी पराभूत झालेले उमेदवार आहेत ते देखील आज उपस्थित राहतील। खरं तर गटनेता निवडसाठी आजची ही बैठक असणार आहे, पण मात्र कोणत्या कोणत्या कारणावरून हे पराभूत झालेले आहेत याविषयी देखील चर्चा होईल। खरं तर आपण पाहतोय की जयंत पाटील यांच्यासह इतर आमदार आणि मुख्य नेते जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहे। मात्र गटनेते पदावरती सध्या जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे, पण मात्र त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला आता गटनेते म्हणून निवड केली जाते का जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे आज दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी यांच्याच मुंबईतलं जे पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। निश्चितच मीनाक्षी, याविषयीचे अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।